नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो, बालाजी एज्युकेअरमध्ये आपले स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये MBBS व BDS कोर्सेससाठी रजिस्ट्रेशनची जी प्रक्रिया आहे ती पार पडलेली आहे। आज आहे 14 ऑगस्ट। या ठिकाणी आपण ह्या तारखा पाहू शकतो की कोणत्या तारखेला कोणती प्रोसेस होणार आहे। डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची जी काही प्रोसेस आहे ऑनलाईन मोडने ती 14 ऑगस्टपर्यंत होणार आहे। जर तुम्हाला कोणती त्रुटी आली असेल तर ईमेलद्वारे किंवा SMS द्वारे तुम्हाला कळवलं जाईल। तुम्ही तुमचा जो काही ईमेल आहे व मोबाईल नंबर आहे तो टाइम टू टाइम चेक करत राहा, जेणेकरून जर तुमच्या डॉक्युमेंटमध्ये एखादी त्रुटी असेल तर तुम्हाला त्या संदर्भात ईमेल येतो। त्यापुढे जर आपण विचार केला तर सर्वच विद्यार्थी व पालक SML लिस्टची वाट पाहत आहेत। तर जी काही SML लिस्ट आहे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची ती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। 6 नंबरचा पॉइंट, पब्लिकेशन ऑफ प्रोविजनल मेरिट लिस्ट फॉर ग्रुप A। तर ज्याही विद्यार्थ्यांनी या रजिस्ट्रेशनमध्ये भाग घेतला होता अशा विद्यार्थ्यांची जी काही SML लिस्ट आहे ती 15 ऑगस्ट 2026 रोजी जाहीर होईल। म्हणजेच उद्या संध्याकाळपर्यंत जी काही SML लिस्ट आहे ती जाहीर होणार आहे। SML लिस्ट जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 2 दिवस करेक्शनसाठी टाइम देण्यात आलेला आहे। काही विद्यार्थ्यांच्या हातून रजिस्ट्रेशन करते वेळेस चुकीची माहिती फिल होते, तर या संदर्भात जे काही करेक्शन आहे ते तुम्ही 16 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या दरम्यान करू शकता। तर विद्यार्थी मित्रांनो, जी काही SML लिस्ट आहे ती उद्या पब्लिश होईल। जर आपण महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये दरवर्षी किती विद्यार्थी भाग घेतात याचा जर आकडा मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला तर या ठिकाणी आता आपण ही जी काही SML लिस्ट आहे ती मागील वर्षीची पाहत आहोत। मागील वर्षीचा जर आपण विचार केला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जवळपास 60,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेमध्ये भाग घेतला होता। मागील वर्षी जे काही रजिस्ट्रेशन आहे ते कॉमन झाले होते, त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या 60,000 पर्यंत गेलेली होती। परंतु यावर्षी यापेक्षा कमीच विद्यार्थी प्रोसेसमध्ये भाग घेतील। यावर्षी महाराष्ट्रामध्ये जे काही क्वालिफाय विद्यार्थी आहेत त्यांची संख्या मागील वर्षीच्या तुलनेमध्ये 15,000ने कमी आहे। त्यामुळे यावर्षी जे काही रजिस्टर कॅन्डिडेट आहेत महाराष्ट्रामध्ये भाग घेणारे त्यांची संख्या देखील कमीच असेल व साधारण 50,000 पर्यंत विद्यार्थी यावर्षी प्रोसेसमध्ये रजिस्टर करतील असा एक आपला अंदाजा आहे। जर असे झाले तर विद्यार्थ्यांचा SML देखील चांगला येऊ शकतो व विद्यार्थ्यांना चांगल्यात चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळण्याच्या शक्यता वाढतील। जी काही SML लिस्ट आहे, किती विद्यार्थी भाग घेतील, तुमच्या कॅटेगरीमध्ये किती कॉम्पिटिशन आहे, ही सर्व माहिती आपल्याला उद्या संध्याकाळपर्यंत मिळेल। त्यामुळे जेही विद्यार्थी MBBSच्या राऊंड 1 मध्ये भाग घेणार आहेत अशा विद्यार्थ्यांनी उद्या संध्याकाळपर्यंत वेट करा। त्यासोबतच लवकरच आता जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती देखील सुरू होणार आहे। या ठिकाणी आपण डेट्स पाहू शकतो। जी काही चॉईस फिलिंगची प्रोसेस आहे ती 19 ऑगस्ट पासून 22 ऑगस्ट पर्यंत सुरू होईल। ज्याही विद्यार्थ्यांना त्यांच्या ऑल इंडिया रँकनुसार जेंडर वाईज SML वाईज प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांना आम्ही वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार करून देत आहोत, जेणेकरून चॉईस फिलिंगमध्ये तुमच्या हातून होणाऱ्या चुका टाळल्या जातील व कॉलेज अलॉटमेंटचे जे काही चान्सेस आहेत ते तुमचे चान्सेस इन्क्रीज होतील। तर ज्याही विद्यार्थ्यांना वैयक्तिक प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे असे विद्यार्थी बालाजी एज्युकेअरची मदत घेऊ शकतात। यासाठी आपली जी फीस आहे ती 500 रुपीज आहे। 500 रुपीज पे करून तुम्ही तुमच्या रँकनुसार, जेंडरनुसार व SML नुसार जी काही MBBS व BDS कॉलेजेसची प्रेफरन्स लिस्ट आहे ती तयार करून घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला कोणतं कॉलेज मिळणार आहे याची तुम्हाला खात्री पडेल। तर ज्याही विद्यार्थ्यांना ही प्रेफरन्स लिस्ट तयार करून हवी आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सॲप नंबरवर प्रेफरन्स लिस्ट असा मेसेज करा। त्या ठिकाणी तुम्हाला या संदर्भात अधिक माहिती दिली जाईल।